टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अखेर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला। आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये घोषणा होणार। तर मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून हे स्पष्ट। युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतील। आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा। ऐकीव गोष्टींवरती बोलत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा टोला। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, तर मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, संदीप देशपांडे यांचीही माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, तर बावनकुळेंची टीका। याशिवाय अमित साटम यांच्याकडून ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असाही उल्लेख। दोन्ही बंधू एकत्र आल्यावर संपूर्ण राजकारण बदलेल, शिवसेना मनसे विचारावर आणि कामांवर या निवडणुकीला सामोरे जाईल। संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवावी, ती उद्या पूर्ण होतीये, विनायक राऊत यांचीही प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार हे हास्यास्पद, राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांची पाठी कोरी होईल, तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची ठाकरेंवरतीही टीका। ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये जीव, शक्य सगळे ते सर्व प्रयत्न करणार, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे सेना मनसेमध्ये मतभेद आणि मतभेद देखील हे मनोमिलन नवे, भीतीमुळे झालेलं मिलन, धोका देण्याची उद्धव ठाकरेंची परंपरा, राज ठाकरे यांनी सावध राहावं, नवनाथ बन यांचीही टीका। महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या बैठकीमध्ये 112 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही, मराठी बहुल भागामध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी शिवसेना इच्छुक। वर्षा निवासस्थानावरील राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक, फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये चर्चा, आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। भाजप आणि शिवसेनेची रात्री 3 तास बैठक, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाल्याची माहिती। आशिष शेलार, उदय सामंत, अमित साटम, राहुल शेवाळे, प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांची बैठकीला उपस्थिती। बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसांमध्ये चर्चा होईल। जागा वाटपाबाबत लवकरच फडणवीस आणि शिंदे घोषणा करतील, अमित साटम यांचीही माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्यामध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा, शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पहाटे 4 पर्यंत बैठक सुरू होती। ठाणे केडीएमसीसह MMR पालिकांमधील युतीसंदर्भात चर्चा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसांमध्ये उमेदवारांवरती चर्चा होईल। संपूर्ण महापालिकांमधील शिंदेंच्या शिवसेनेची बोलणी पूर्ण, चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रतिक्रिया, जागा वाटपावर आज अंतिम निर्णय होईल, बावनकुळेंची माहिती। किती जागांवर एकमत झालं हा पक्षाचा अंतर्गत विषय, मुंबईच्या विकासासाठी फडणवीस आणि शिंदे योग्य निर्णय घेतील, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया, लवकरात लवकर तिढा सोडवण्याचे आमचे प्रयत्न, अशी देखील माहिती। नागपूरमध्ये आम्हाला महायुती म्हणून लढायचे, त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल, गुणवत्तेवर जागा वाटप व्हावं, जागा वाटपावर भाजपच्या आशिष जयस्वाल यांचीही प्रतिक्रिया समोर। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब, श्रीरंग बाणेंचा दावा, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील, बाणेंची माहिती। युतीत 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बाणेंना हा विश्वास। राज्यामध्ये सर्व ठिकाणी सन्मानजनक पद्धतीने युती व्हावी, सन्मानजनक युती व्हावी ही सर्वांचीच धारणा, आगामी महापालिका निवडणुकीवरून मंत्री गणेश नाईक यांचीही प्रतिक्रिया। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या ठिकाणी युती करण्यावर अखेर एकमत, काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जबाबदारी, वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार, निलेश राणे असणार स्टार प्रचारक। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना जेवढ्या सह्या केल्या नाही तेवढ्या सह्या एकनाथ शिंदेंनी केल्या, मंत्री आशिष जयस्वाल यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करतील, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, अजित पवारांची कार्यकर्त्यांना माहिती। आम्ही एकत्र आलो, काका पुतणे एकत्र आले तर काय वाईट आहे, आम्ही राजकीय नाही तर भावनिकदृष्ट्या पाहतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर संजय राऊत यांचे हे सूचक विधान। जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही, पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जा, बैठकीत शरद पवार यांच्या नेत्यांना सूचना। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आज राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करतील, मुंबईमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया, पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात, अजितदादा आणि आमच्या लोकांच्या चर्चा सुरू, प्रशांत जगताप यांचा राजीनामा आलेला नाही, काल त्यांच्यासोबत 2 तास चर्चा झाली, कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवू, पुणेकर केंद्रबिंदू ठेवून पक्ष निर्णय घेतील, सुप्रिया सुळेंची माहिती।
माझी छाती फाडली तर अजितदादा दिसेल असं प्रशांत जगताप म्हणायचे. सुभाष जगताप यांची टीका. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाली. सुभाष जगताप यांची ही माहिती. पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवारांचा फोन आलेला. पुण्यात महाविकास आघाडी म्हणून देखील आमचा प्लॅन तयार. काँग्रेसच्या सतेज पाटलांची माहिती. दादांचा फोन कोल्हापूर किंवा इचलकरंजीसाठी आला नाही अशीही माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या युतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही. अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे खासदार सुनील तटकरेंची माहिती. जागा वाटप होईपर्यंत तुमच्या पक्षातील आमचे प्रवेश रोखा. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवार यांनाही अट. पुण्यात काँग्रेसचा अजित पवार यांना 70 जागांचा प्रस्ताव. काँग्रेसने यादी अजित पवार यांना पाठवली. 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय घेणार अशी देखील माहिती. दादांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्याचा विचार. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंची माहिती. आघाडीबाबत आज आणि उद्या निर्णय होणार. आमदार बापू पठारे यांचीही माहिती. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर. संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली. संदेश पारकर कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निवडणूक प्रभारांची नेमणूक. मुंबईची जबाबदारी रोहित पवार तर पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर. पिंपरी चिंचवडची जबाबदारी रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर. मुंबई पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह रमेश चन्नीथला, वर्षा गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ यांचाही समावेश. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध. जातीयवादी पक्षासोबत महाविकास आघाडीने जाऊ नये. काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट. तिकीट न मिळाल्यास नाराज होऊ नका. देशाला वाचवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. धुळ्यातील मेळाव्यात हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. तर एक मिशीवाला गेला आणि एक मिशीवाला आला. मिशियांना पीळ देत हर्षवर्धन सपकाळ यांची कुणाल पाटलांवरही टीका. हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घालायला हवी. हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा काहींचा विचार. नवनीत राणांचं वक्तव्य. मुंबई भाजपकडून उद्धव ठाकरेंना धक्का. घाटकोपर पश्चिमचे संजय भालेराव आणि माजी नगरसेविका अर्चना संजय भालेराव यांचा ठाकरे गटाला रामराम. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश संपन्न. पुण्यात 2 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला रामराम. तर माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार आणि माजी नगरसेवक संजय भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. दोन्ही नेते पुणे पालिकेतील माजी गटनेते. ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर. संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली. संदेश पारकर कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष. संदेश पारकर ठाकरेंच्या शिवसेनेचे सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख. नवी मुंबईमध्ये पुन्हा शरद पवार गटाला गती. माजी नगरसेवक संगीता बोराडे आणि दिलीप बोराडे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. ऐन निवडणुकांच्या काळात काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का. काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांचा राजीनामा. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभाच दिली जात नाही, त्यामुळे नाराज. भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा. सोलापूरमध्ये युतीसाठी दादांची ऑफर आल्यास वरिष्ठांसोबत चर्चा करू. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यास वरिष्ठांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया समोर. भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटवा. खासदार विशाल पाटील यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना हे आवाहन. सांगली महापालिकेवरती महाविकास आघाडीची सत्ता येणार. विश्वजित कदम यांच्याकडून हा विश्वास. आम्ही एक संघ झालोय. कार्यकर्त्यांनी एकसंघ व्हावं. विशाल पाटलांचं हे वक्तव्य. पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला संपन्न. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम यांचा राजीनामा. शहराध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय सरचिटणीस खासदार केसी वेणुगोपाल यांच्याकडे केला सुपूर्द. पुण्यात गुंड गणेश कोमकरच्या पत्नीची नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मुलाखत. प्रभाग क्रमांक 23 मधून लढण्यास कल्याणी कोमकर इच्छुक. कालच कल्याणी कोमकरांनी आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहनाचा इशारा दिलेला. सोलापूर महापालिकेसाठी तृतीयपंथीयांकडून उमेदवारीची मागणी. अबोली उर्फ रामचंद्र मंजिली यांच्याकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त. परभणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेची एंट्री. मनसेकडून 40 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. परभणीमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढणार. मनसेकडून हे स्पष्ट. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी. उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशा आशयाचा बॅनर लागला. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनला भैया म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणत डिवचलं. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या डायलॉगबाजीचे बॅनर. नगरपालिका निवडणुकीमध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 23 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर बॅनरद्वारे जोरदार फटकेबाजी.
महाराष्ट्रात निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेतली नाही तर भारतात लोकशाहीवर हल्ला, तर जर्मनीमधील बर्लिनमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा हा आरोप. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा. सुधीर मुनगंटीवार यांची ट्विट करत माहिती. सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का? भाजप नेते आशिष देशमुख यांचा सवाल. फडणवीसांवर मुनगंटीवारांनी श्रद्धा सबुरी ठेवली, गरजेचं, आशिष देशमुख यांचा हा टोला. सुधीर मुनगंटीवार यांची शक्ती येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये वाढो, मंत्री पंकज भोयर यांचं हे वक्तव्य. मीरा भाईंदरमधील मासेमारीबाबत बोलताना नितेश राणेंचा हल्लाबोल. हिरव्या सापांची वळवळ वाढली त्यामुळे ड्रोनची सुरक्षा सुरू केली. समुद्रातील सुरक्षेसंदर्भात बोलताना नितेश राणे यांचं हे वक्तव्य. भिवंडी पालिका निवडणुका प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि शांततेत पार पाडण्याचे आयुक्तांचे आवाहन. भिवंडीमध्ये 6,69,033 मतदार, 750 मतदान केंद्र बनवली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरणास सुरुवात. पहिल्याच दिवशी 4,165 उमेदवार अर्जांचं वितरण करण्यात आलं. अमरावतीमध्ये पहिल्याच दिवशी 200 उमेदवारी अर्जांची विक्री. अमरावतीमध्ये 222 प्रभागांमधून 87 नगरसेवकांची निवड होणार. पुण्यातील भोरमधील विजय नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेतली. सर्व विजयी उमेदवारांना अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा. पराभूत उमेदवारांचीही करण्यात आली विचारपूस. सातारा नगरपालिकेत विजय झालेल्या उमेदवारांनी खासदार उदयनराजे भोसलेंची भेट घेतली. उदयनराजे आणि पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्याकडून सर्व उमेदवारांचं अभिनंदन. आमदार अनिल पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट. अनिल पाटील यांना क्रीडा मंत्रीपद मिळावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. क्रीडा मंत्रीपद मिळावं, परमेश्वराला विनंती करतो, अनिल पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर. चाकण नगर परिषदेचा भोंगळ कारभार. विजय उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर वर्ष 2015चा शिक्का, त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. शासनासाठी कोकणवासियांच्या जीवनाची किंमत शून्य आहे का? रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीवरून रोहित पवारांची सरकारवरती ही टीका. इटलीमधील कंपनीची मशिनरी वापरून विषारी रसायनं बनवल्याचा आरोप. निवडणूक आयोगाकडून एसआयआरची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. मध्य प्रदेशमध्ये 42.74 लाख मतदारांची नावं वगळली. 19.19 लाख पुरुष आणि 23.64 लाख महिला मतदारांचा समावेश. 8.40 लाख नावांचं मॅपिंगही झालेलं नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होणार. पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक देखील सुरू केली जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ दरवर्षी 0.5 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळणार. पुरंदर विमानतळासाठी नवीन वर्षामध्ये विमानतळासाठी प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा. भूसंपादनाचा एकेरी दर वाढवून देणे. मोबदल्याच्या रूपात 10% ऐवजी वाढीव विमान आणि कंपनीमध्ये शेतकऱ्यांना भागीदारी देण्याच्या फडणवीसांकडून मागणी मान्य. मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला या संदर्भात नोटीस. 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचं जमीन गैरव्यवहार प्रकरण. शीतल तेजवानीला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. दमानिया विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं बावधन पोलीस चौकशी करणार. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी मोठी कारवाई. तत्कालीन झेडपीच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला अटक. शासनाचा 12 कोटींचा महसूल आर्थिक फायद्यासाठी बुडवल्याचा आरोप. 25 सप्टेंबरपर्यंत रवींद्र काटोलकरला पोलीस कोठडी. बुलडाण्यामध्ये शेतकऱ्यानं किडनी विकली. या प्रकरणी डॉक्टरला अटक. सायबर सेलच्या मदतीने डॉक्टर रामकृष्ण सुंचू याला बेड्या. किडनी विक्री प्रकरणामध्ये एजंट असल्याचं समोर. दीपक कोचर यांच्या मालमत्ता जप्तीवरून मुंबई हायकोर्टाचे ईडीला रोखठोक सवाल. तर 64 कोटी रुपयांच्या कथित गुन्ह्याच्या बदल्यामध्ये त्यापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली. याबद्दल न्यायालयानं स्पष्टीकरणही मागवलं. वकील सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज चंद्रवानी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रेकॉर्डवरील पुरावे प्रथमदर्शनी मृत व्यक्तीचा मानसिक छळ झाल्याचं दर्शवतात, त्यामुळे आरोपीला अटकेपासून संरक्षण नाही. कोर्टाकडून स्पष्टीकरण. चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणामध्ये डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू याला सोलापुरातून अटक. कृष्णा गरजू लोकांना हेरून किडनी विकण्यासाठी कंबोडियाला न्यायचा. भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी निश्चित ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी देखील अन्न देण्यापासून एखाद्याला थांबवणं हे बेकायदेशीर नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्वाळा. पुण्यातील 42 वर्षीय व्यक्तीविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्दबातल करताना न्यायालयाकडून हे स्पष्ट. सीबीडी खिंडीमध्ये इमारतीवरून डेब्रिज फेकण्याचा प्रकार. नेरूळ शिरवणे एमआयडीसी परिसरात पर्यावरणाला विरोध धोका. तर नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कारवाई. याबाबत डोळे झाक. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या कारखान्यावर दगडफेक. भोंडवडे ग्रामस्थांकडून कारखान्यावर मोर्चा काढत दगडफेक. कारखान्यानं मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडलं, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. बुलडाण्यातील शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्त्याची दुरावस्था. वाहनधारकांना नाहक त्रास. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी नागरिकांची अशी मागणी.
वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आमदार राजेश बकाणे यांच्याकडून पाहणी. जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारत क्रमांक 2 मध्ये आग लागली. सुदैवानं कोणतीही दुखापत नाही. अहिल्यानगरच्या सामखेडमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रोहित पवार यांचा मोर्चा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यामुळे रोहित पवार आक्रमक. तत्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची रोहित पवार यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात थंडीचा तूर पिकावरती परिणाम. थंडीमुळे पिकाची वाढ खुंटली. रोगराई वाढण्याची शक्यता. पीक अधिक काळ शेतात राहिल्यास नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. नाशिकच्या निफाडमधील थंडीचा कांदा पिकाला फटका. थंडीमुळे कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव. रोगाचा प्रादुर्भाव घालवण्यासाठी अतिरिक्त औषध फवारणी. जळगावच्या पारोळामधील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास शेतकऱ्यांचा नकार. शेतकऱ्यांकडून संताप. कापसाचा दर्जा चांगला नाही असं सांगत कापूस घेण्यास नकार. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी. धाराशिवच्या परंड्यातील कंडारी या ठिकाणी मोतीराम जाधव हत्या प्रकरणातील वडार संघटनेचा मोर्चा. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.